हॅलो, चला तर नमस्कार. आज आपण बघणार आहोत की जे उरलेले कापड आपल्याजवळ असतात त्यापासून आपण काही बनवू शकतो का? आणि मी तर तुम्ही जर माझे अकाउंट बघितलंच असेल, क्वीन फॅशन अँड सेलर आहे. तर मी या बॅग शिवून सेल करणार आहे. तरी पण मी म्हटलं, कारण माझ्याकडं खूप उरलेले कापड होते आणि खूप छान छान होते, म्हणून मी म्हटलं चला आपण हँडबॅग करायचं ठरवू. म्हणून मी हँडबॅग बनवत आहे. तर इथं बघू शकता 12 आणि 9 इंचचा पट्टा घेतलेला आहे आणि त्याला मी कॅनव्हास चिटकून घेतलेला आहे. साईडने पॅक करण्यासाठी इथं पट्ट्या काढून घेते आहे. 3 पट्ट्या काढून घेते साईडने पॅक करण्यासाठी. आता मी याला फोल्ड करते कॅनव्हासला. डबल फोल्ड करायचं आहे. 12 इंच आहे ते 6 इंचवरती आपल्याला फोल्ड करायचं आहे. थोडंसं वर खाली होतं म्हणून मी ते पण कट करून घेते व्यवस्थित. आणि त्या साईडने आपल्याला खालच्या बाजूने 1-1 इंचचे कट मारायचे आहेत. उभ्यात 1 इंच आणि आडव्यामध्ये 1-1 इंच याच पद्धतीने कट मारायचे आहेत. आता बघू शकता इथं आपलं कटिंग रेडी आहे. तर आता आपल्याला स्टिच करायचं आहे. तर स्टिच करण्यासाठी मी मशीनमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला पहिलं झिप लावून घ्यायची आहे. तर मी उलटी झिप लावून घेते पहिल्या याच्यावरती. उलटी झिप लावून घेते आणि त्याला स्टिच करून घेते. त्याला व्यवस्थित स्टिच करून घेते. पहिलं एक शिलाई मारून घेते, कारण मी सिंगल दाब नव्हता लावला, त्याच्यावरतीच टीप मारत होते. म्हणून मला थोडंसं ते टाईट जात होतं. म्हणून म्हटलं चला ठीक आहे, डबल एक शिलाई मारून घेऊ, कारण खूप कमी कापड होतं. म्हणून म्हटलं नको उधळायला नको, म्हणून मी डबल स्टिच करून घेतलं त्यावरती. नंतर फिनिशिंगसाठी आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून डबल एक टीप मारायची आहे. बघू शकता तुम्ही, फोल्ड करून मी डबल एक टीप मारणार आहे त्याला. मी आता याला व्यवस्थित फोल्ड करते आणि वरतून एक शिलाई मारून घेते. हे बघू शकता एकदम छान पद्धतीने मी शिलाई मारून घेते. मस्त अशी शिलाई मारते. ही आपली टीप मारून झालेली आहे. झिप आपल्याला कट करायची नाही, कारण मी ती छोटीवाली झिप घेतली. आता लगेच आपल्याला तशीच जी एक बाजू राहिली होती ना, त्या बाजूला पण लावून घ्यायची आहे लगेच. बघू शकता तुम्ही, मी इथं पण लावून घेते. पहिलं उलटी लावायची आहे. उलट्या बाजूनी लावायची आहे. फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे आणि झिप उलटी ठेवायची आहे. आणि व्यवस्थित मोजून मी लावून घेते जेवढी लागते तेवढी. आणि नंतर त्याला परत आतमध्ये टीप मारते आणि टीप मारून स्टिच करते परत रिटर्न. परत हे बघू शकता, मी इथं डबल टीप मारून घेते. चला आता आपली झिप आपण लावून घेऊ. पहिलं हे मी अर्ध्यामध्येच लावून घेणार आहे, कारण आपल्याला कापड बाहेर काढण्यासाठी पण लागतं. म्हणून मी इथं अर्ध्यामध्ये लावून घेतली आणि एक्स्ट्राची जी चैन होती ती मी कट करून घेतलेली आहे. आता बघू शकता साईडने मी इथं टीप मारून घेते व्यवस्थित. अशा पद्धतीने इथं टिप मारून घेते छान. दुसऱ्या पण बाजूने मारून घेते आणि आपल्याला त्याला लगेच फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. मी ना पहिलं ते खालचं जॉईंट मारून घेतलं. आता बघू शकता मी इथं दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित टीप मारून घेते. चला तर खालच्या बाजूला माझ्याकडून चुकून झालं होतं, मी परत खोललं ते. आपल्याला पहिलं फिनिशिंगची पट्टी देऊन घ्यायची आहे आणि नंतर खालच्या बाजूने टीप मारायची आहे. तर मी इथे फिनिशिंगची पट्टी घेऊन धागे निघणार नाहीत याला कव्हर करून घेते व्यवस्थित. हे बघू शकता, फोल्ड करून कव्हर करते. एक बाजूने कव्हर झालेलं आहे आपलं. आता खालच्या बाजूने कव्हर करायचे. मी आता खालच्या बाजूने कव्हर करून घेते. आता टीप मारली मी परत आणि त्याला परत आपल्याला कव्हर करायचं आहे. तर मी पहिलं डबल फोल्डची पट्टी ठेवते तिथं आणि त्याला नंतर फोल्ड करून कव्हर करते, जेणेकरून त्याचे धागे आतून निघणार नाहीत. हे बघू शकता मस्तपैकी मी आता कव्हर करून घेतलेलं आहे.
याच पद्धतीने आपली इथं काय पर्स रेडी आहे शिवून. मी साईडचे धागे वगैरे कट करून घेतले. खूप मस्त अशी शिवून तयार झालेली आहे. आता मी इथं पहिलं सरळ करून घेते आहे. इथे व्यवस्थित सरळ करून घेते. बघू शकता फिनिशिंग पण एवढी सुंदर आली ना कॅनव्हासमुळं. खूप छान दिसते फिनिशिंग पण. बघू शकता मी इथं पूर्ण चेन लावते. आणि आता तुम्ही बघू शकता हे काय आपल्या पर्सचा फायनल लुक आहे. खूप छान आली फिनिशिंगमध्ये दिसते. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला पर्स अशा हव्या असतील तर मला कमेंट करून सांगा. चला भेटू त्याच्या छान व्हिडिओमध्ये. बाय बाय.